की या झाडाचा जन्म जो आहे तो झालेला आहे शिवाजी महाराजांच्या जस्ट नंतर, म्हणजे 1683 साली संभाजीराजांचं राज्य होतं तेव्हा याचा जन्म झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत हे झाड इथं अस्तित्वात आहे। जवळजवळ शिवकालापासून ते आजपर्यंतचा संपूर्ण इतिहासाचा साक्षीदार असलेलं हे झाड आणि ह्या झाडाची गंमत हे पाहणं, याला स्पर्श करणं आणि याचा इतिहास समजून घेणं हे खरं तर अतिशय विलक्षण आहे। नमस्कार, भवताल व्हिडिओजमध्ये आपलं स्वागत। मी अभिजित घोरपडे। आपण आलोय सागवानाच्या राज्यात, अर्थात चंद्रपूर या ठिकाणी। या ठिकाणी इतक्या अद्भुत गोष्टी पाहायला मिळतात की त्या गोष्टी पाहून आपल्याला सागवान, लाकूड आणि इथल्या अनेक गोष्टींवर प्रकाश पडतोय। त्यापैकीच एक अतिशय विलक्षण गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे, त्यासाठी मी इथं आलोय तुमच्या समोर। आता हे जे काही आहे हे इतकी विलक्षण गोष्ट आहे। हे आहे एका लाकडाचं खोड आणि याच्यातला विलक्षणपणा काय आहे तर या लाकडाने, या झाडाने जवळजवळ 350 वर्षांचा इतिहास पाहिलाय। इतक्या वर्षांचा हा साक्षीदार आहे। मित्रांनो, हे आहे सागवानाचं लाकूड। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बल्लारशा लाकडाचा डेपो जो आहे, जो आशियातला सर्वात मोठा डेपो आहे, त्या ठिकाणी हे झाड प्रिझर्व केलेलं आहे। आणि याच्याबद्दल जर माहिती घेतली तर आपल्याला आपल्याकडचं वैभव काय आहे, वनांचं वैभव काय आहे ते लक्षात येतं। याची एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की या झाडाचा जन्म जो आहे तो झालेला आहे शिवाजी महाराजांच्या जस्ट नंतर, म्हणजे 1683 साली संभाजीराजांचं राज्य होतं तेव्हा याचा जन्म झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत हे झाड इथं अस्तित्वात आहे। खरं तर 275 वर्ष, म्हणजे 250 वर्ष हे झाड जगलं। त्यानंतर 1958 साली वादळामध्ये ते पडलं आणि त्याच्यानंतर हे इथं प्रिझर्व केलेलं आहे। याच्यावर खूप चांगल्या प्रकारे क्रोनॉलॉजी दिलेली आहे। झाडाचा जन्म 1883, त्याच्यानंतर त्यावेळेस मोगलांनी दख्खनवर आक्रमण केलं होतं। त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी कलकत्त्यात स्थायिक झाली 1689। औरंगजेबाचा मृत्यू झाला 1708। गुरु गोविंद सिंगांचा मृत्यू झाला 1709। मराठ्यांनी दिल्लीवर स्वारी केली। असं करत करत हे संपूर्ण लाकूड, या लाकडावर पूर्णपणे 250 वर्षांचा इतिहास दिलेला आहे की जो या लाकडाने अनुभवला आहे। या लाकडासंबंधात सांगायचं झालं, म्हणजे या खोडासंदर्भात सांगायचं झालं तर आत्ता याची उंची जी आहे ती 51 फूट आहे। म्हणजे आत्ता अस्तित्वात असलेली जी उंची आहे किंवा ज्याला लांबी म्हणूयात आपण, ती 51 फूट आहे। पण मुळात याची लांबी जी होती ती जवळजवळ 75 फुटापेक्षा जास्त होती। इतक्या जास्त लांबीचं हे झाड इथं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर चंद्रपूरला, गडचिरोलीला जे सागवान पाहायला मिळतं, जे लाकूड पाहायला मिळतं, ते जगामध्ये अतिशय दर्जेदार म्हणून समजलं जातं। आणि हे दर्जेदार लाकूड का दर्जेदार आहे हे आपल्याला त्याचा एक जागता पुरावा हा इथं पाहायला मिळतोय की 275 वर्ष एखादं झाड जगतं आणि ते आपल्याला आज सुद्धा पाहायला मिळतं। 342 वर्षांपूर्वीचा या झाडाचा जन्म आणि ते आज आपल्या डोळ्यासमोर असणं, जवळजवळ शिवकालापासून ते आजपर्यंतचा संपूर्ण इतिहासाचा साक्षीदार असलेलं हे झाड आणि ह्या झाडाची गंमत हे पाहणं, याला स्पर्श करणं आणि याचा इतिहास समजून घेणं हे खरं तर अतिशय विलक्षण आहे। मित्रांनो, हे झाड जवळजवळ आता 342 वर्षांपूर्वीचं हे खोड जे आहे ते, या खोडाचं संरक्षण करणं, याचं संवर्धन करणं या संदर्भात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर काळजी घेतली जाते। आणि ही काळजी काय घेतली जाते याच्याबद्दल चौकशी केली तेव्हा मुळात सागवान जे असतं हे टिकाऊ असतं। सागवानामध्ये ऑइलचं जे प्रमाण आहे या लाकडामध्ये हे जास्त असतं, त्याच्यामुळे मुळातच त्याला रोगराई फारशी त्याला लागत नाही, त्याला कीड लागत नाही। त्यामुळंच जुन्या किल्ल्यांमध्ये, जुन्या वाड्यांमध्ये वापरलेलं सागवान आजही जसंच्या तसं पाहायला मिळतं। त्यामुळे याच्या संरक्षणासाठी फार वेगळं काय करायची आवश्यकता नसते। तरीसुद्धा अशा प्रकारे पॉलिश करणं, कीड लागू नये म्हणून वेगळी काळजी घेणं हे सुद्धा इथं केलं जातं।
खरं तर हे सगळं पाहताना आपल्याला आपल्याकडं असलेलं वनांचं वैभव हे लक्षात येतं आणि हेच वैभव आपल्याला आपल्या डोळ्यासमोर इथं पाहायला मिळते. अशा प्रकारे आपल्याला महाराष्ट्र आणि इथं असलेली नैसर्गिक साधन संपत्ती ही उलगडून दाखवायची, तीच आपण उलगडून दाखवत आहोत. इथंच थांबूयात. धन्यवाद.